हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी शेअर करत आहे माझं आफ्टरनून टू इव्हिनिंग रुटीन। म्हणजे माझं जे दुपारपासून संध्याकाळपर्यंतचं जे रुटीन आहे, डेली रुटीन, ते मी शेअर करत आहे। दुपार झालेली आहे आणि आता शार्वीला जे आहे ते मी झोपवलेलं आहे, पाहू शकता इथे मागे। डेली मी वर्क फ्रॉम होम करते, तर माझं ऑफिसचं काम, मुलांचं आणि घरातलं, हे जे माझं असं डेली रुटीन चालू असतं। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते। तर आजचं जे आहे मी आफ्टरनून टू इव्हिनिंग रुटीन शेअर करत आहे, तेही तुम्ही कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते। दुपारचे शार्वी झोपल्यानंतरचे 1-2 तास माझं जे ऑफिसचं काम आहे ते व्यवस्थित होतं। शिवांशही रोज थोडासा दुपारचा झोपतो, कारण त्याची सकाळची स्कूल असते आणि झोपेतून उठल्यानंतर मग मी त्याला खायला बनवून देते, कारण त्याची ट्यूशन 9 वाजता सुटते, त्यामुळे मग तो संध्याकाळी ट्यूशनला जायच्या आधी खाऊनच जातो। रोज जेवण झाले, भांडे झाल्यानंतर मी शार्वीला झोपवते। त्याला झोपवता करता 2 तास जातातच, 1-2 तास। मग त्यानंतर मी जे आहे ओटा आवरून घेतले आणि शिवांशला जे आहे खायला वगैरे बनवते। तोपर्यंत जे आहे चहा पण मी ठेवते, 5 वाजता मी चहा घेते। ही जी जार आहे ती आईने आणलेली आहे पिंपरी मार्केटमधून, छान आहे काचेची। तर काचेच्या वस्तूमध्ये मी शक्यतो माझ्यासाठी मीठ, दही आणि काजू बदाम जे आपल्या मुलांना जे रोजचे लागतात ते ठेवते। आणि आता मी चहा ठेवलेला आहे उकळायला। आता वाजलेले आहेत 5, शिवांशला आता ट्यूशनला जायचे, तर शिवांशलाही खायला काहीतरी बनवते। शार्वी तोपर्यंत झोपलेली आहे, तोपर्यंत मग कुकरही लावून घेते, जेणेकरून मग मला पुढचं जे आहे स्वयंपाक करायला इझी जाईल। आणि संध्याकाळचं जे आहे दिवाबत्तीच्या आधी इथे मी झाडू मारून घेते आणि पसारा जो आहे हॉलचा सगळा आवरून ठेवलेला आहे। शार्वी झोपायच्या आधीच मी तिची खेळणी वगैरे सगळं ठेवलेली होती, ती उठले की परत पसारा करेन। आणि इथे जे आहे मी चहा पण झालेला आहे होता माझा, आणि शिवांशला जे आहे खायला देते, त्यालाही ट्यूशनला जायला मग उशीर नाही होणार। आणि चहा घेताच मग मी तर माझं जे आहे तर ऑफिसचं काम थोडंसं तेही करून घेते। शार्वी जी आहे उठल्यानंतर तिला असं थोडंसं घ्यावं लागतं। त्यानंतर जे आहे मी कुकर तो ऑलरेडी लावून झालेला असतो आणि संध्याकाळची मग स्वयंपाकाची तयारी केली। तर इथं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं तर मी डीमार्टवरून पनीर आणलेलं होतं। हे जे आहे चितळेचं पनीर आहे आणि शार्वीलाही पनीर खूप आवडतं, तिलाही मग इथे मी पनीर गरम करून दिलं। तिचं कसं असतं, ती काही घेऊन येते, डबे वगैरे किंवा एखादा स्टूल वगैरे घेऊन येते आणि तिला उभं राहून पाहायचं असतं की मम्मा किचनमध्ये काय करते। तर तिला हे जे आहे पनीर शॅलो फ्राय करून दिला, तोपर्यंत ती पनीर वगैरे खाईल। मी मदर डेअरीचंच पनीर आणते, पण यावेळेस डीमार्टमध्ये चितळेचं पनीर दिसलं होतं म्हणून चितळेचं पनीर आणलं होतं। आज मी जे बनवणारे आहे पनीरची भाजी बनवणार आहे, त्याच्यासाठी मी इथं जे आहे सगळ्यात आधी टोमॅटोची पेस्ट जी आहे ती ग्राइंड करून घेतली आणि ती जस्ट तेलामध्ये फ्राय करून घेतली। रेडी टू कुक पनीर मसाला जो आहे ह्याची जी आहे दुधामध्ये मिक्स करून ग्रेव्ही बनवायची आहे। आता ही जी आहे टोमॅटोची पेस्ट आहे, ह्याला चांगले तेल सुटलेलं आहे आणि हे जे पनीर आहे, आता मी हे पनीरची बारीक छान असे छोटेसे पीसेस केलेले आहेत। ग्रेव्ही जी आहे ह्या आधीची आपण टोमॅटोची पेस्ट आहे त्यामध्ये आता मी मिक्स केलेली आहे, मिक्स करून घ्यायचं। मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ, मिरची सर्व काही मिक्स असतं। भाजी तयार होते, इझी आहे, खूप सोपं आहे आणि लवकर बनते। विषय थोडंसं हे चितळेचं बटर मिक्स करणार आहे, जेणेकरून मग समजून आपल्याला की हे बटर टेस्टला कसं आहे।
म्हणजे नेक्स्ट टाइम अमूलच्या बटरऐवजी आपण चितळेचं बटरही वापरू शकतो. पॅन आहे म्हणजे ही जी कढी आहे, कालचा जो मी व्हिडिओ दाखवला तुम्हाला डीमार्टवरून काय काय खरेदी केली तर त्यामध्ये आणली ती. छान आहे, हार्ड कोटिंगची आहे, हार्ड एनोडाइज्ड, मस्त आहे. शार्विनी मी किचनमध्ये होते तो पण शार्विनी बेडरूममध्ये जाऊन पावडरचा डबा घेऊन आली आणि सर्व तिने अशी जी आहे पावडर केलेली होती. तिने सर्व तोंडाला आणि कपड्याला पूर्ण पावडर लावलेली होती. तिचं असं नेहमीचंही तिला खूप लक्ष द्यावं लागतं आणि लहान मुलं असेल की हे असं होतंच, खूप मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. भाजीत आता ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि इथं मी थोडंसं चपात्यांचं पीठही मळून घेतलं, कारण चपात्या ज्या आहेत ते मला आणि ह्यांना चपात्या बनवायच्या होत्या. शिवांसाठी जो आहे तो पराठा बनवणार होते, तर चपात्या आधी बनवून घेतल्या आणि त्यानंतर हा पराठा जो आहे तो असा शेकून घेतला. रोज माझा स्वयंपाक लवकरच बनतो, कारण लवकर जेवलं की पचायलाही सोपं जातं, म्हणून आम्ही लवकर जेवण वगैरे करतो. तर जेवण झाल्यानंतर सगळ्यात आधी जे असतं ते मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते. सर्व काही जे आहे भांडे काढून घेते, म्हणजे खरकटं वगैरे जे आहे ते काढून घेते आणि ओटा वगैरे क्लीन करून घेते. आणि कसं असतं, रोज जे आहे असं संध्याकाळचं माझं रुटीन असतं, ओटा वगैरे सगळं क्लीन करूनच झोपते मी. कितीही उशीर हो, रात्रीचे 12 वाजो किंवा 1 वाजो, माझं जे आहे मी ओटा क्लीन करूनच झोपते. जेणेकरून काय होतं, जेवढं आपण ओटा किंवा भांडे स्वच्छ वगैरे करू रात्रीचे, जुळळे होत नाही जास्त करून. नाही तर असं मग खरकटं टाकून दिलं की जुळळे होण्याची खूप शक्यता असते. आणि रात्रीचा शक्यतो सगळ्यांनी ओटा क्लीन करूनच झोपावं, ओटा आणि भांडे क्लीन करूनच झोपावं. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचाही वास असतो असे म्हणतात. आणि लागोहातात मी जे आहे किचनचे लॉक, ट्रॉल्या आणि हे जे नळ वगैरे आहे ते क्लीन करून घेते, म्हणजे जास्त घाण होत नाही. जर आपण हे असंच ठेवलं की मग जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्याला मग खूप वेळ लागतो. कधी कधी हे ट्रॉल्या वगैरे खूप खराब होतात. ह्या ज्या ट्रॉल्या आहेत माझ्या त्या ॲक्रेलिकच्या आहे, त्यामुळे त्याला जास्त काही नाही लागत. त्याला फक्त असं थोडंसं एक फडका जरी आपण फिरवला तरी ते क्लीन होऊन जातात. आणि रोज मग मी हे असं संध्याकाळी किचन आवरताना ही अशा ट्रॉल्या ज्या आहेत त्या क्लीन करून घेते. जर तुम्ही रात्रीची भांडी घासत नसाल तर पण निदान खरकटं काढून भांडे जे आहे ते एका टबमध्ये व्यवस्थित भरून ठेवा आणि जेणेकरून म्हणजे थोडक्यात ती किचन जे आहे ते क्लीन करून ठेवा. ही जी खिडकी आहे त्या खिडकीच्या इथे जे आहे आता इथे रोज तर मी क्लीन नाही करत, पण जेव्हा इथं कधी कधी इथं काय होतं की खिडकी जी आहे मागची ती खूप चिकट होते आणि तर फोडणी उडून वगैरे मग हे जे भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत काचेच्या त्या थोडंसं त्याच्यावरही चिकटपणा येतो. आणि हा मी किचनमध्ये एक मनी प्लांट ठेवलेला आहे, तर त्याच्यासाठीही दर 2 दिवसांनी पाणी त्याच्यात त्या बॉटलमध्ये भरावं लागतं. ओटा वगैरे पुसेपर्यंत भांडेही थोडीफार सुकून जातात. मग ती भांडेही मी रोज जी आहे ती अशी लावून घेते आणि परत एकदा ओटा हा क्लीन करून घेते, जेणेकरून मग सकाळसाठी एकदम फ्रेश असं स्वच्छ सुंदर असं आपल्याला किचन मिळेल. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि असं हे मी माझं किचन जे आहे ते आता असं रोज एव्हरीडे संध्याकाळी असं क्लीन करून ठेवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.